आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता जोडीने 5 प्रदक्षिणा मारा.
आमरे आमरे चल चल माझ्यासोबत मंजूकडं, मला बोलायचंय ग तिच्याशी. अगं आमरे अगं चल ना, बघत काय उभी राहिलीस? माझी लेक तिकडं काय हाल काढत असेल काय माहित. एकतर तिचा स्वभाव बी तुझ्यासारखा नाही ग, की आरेला कार्य करत गप गुमान सगळं सहन करल ती. आई, अगं तुझी काळजी कळते मला, पण मला एक सांग, तिथं असं अचानक जाणं बरोबर दिसतं का? आणि ती मम्मी साहेब माहितीये ना किती कजाकबाई आहे. उगाच ती मला काहीतरी बोलायची आणि मग मी उलट बोलून बसेन, मग परत ते आपल्या दीदीला लय त्रास देतील. अगं नको असं अचानक जायला. मग काय करायचं आता? थांब जरा, फोन लावू आपण तिला. काय झालं? थांब जरा. आमरे अगं काय झालं? काय ग कामात असेल काहीतरी, करेल निवांत झाल्यावर फोन. नाहीतर आपण काय करू, आपण थोड्या वेळानं परत एकदा फोन लावू, संध्याकाळी लावू, म्हणजे बोलता येईल निवांत. हा धीर धर. वैताग आलाय नुसता. घामानात काम करून विरघळून जाईन मी. थोरल्या सुनबाईंना कसं महाराणी सारखं वागवते आणि मला राब 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 राबवते. काय ते मग थोरल्या सुनबाई. मम्मी साहेब, हे बघा आमचा डान्स. सत्तराचं लगीन कायच्या काय गाजवले आम्ही. निस्तार आडान तमाशाच होता बघा लग्नात. मम्मी साहेब, तुमचा चेहरा काव एवढा पडलाय. लग्नाच्या फोटोत बी दिसतंय असा. मग काय तर नेहमीपेक्षा जरा जास्तच वयाचे वाटतंय बघा तुम्ही. नो थोपडा पण ठेवा तुमचं जरा. हिने बेड द्यात घरात तसं नाही, कशातच मूड लाग नाही माझा. काहीतरी करून हिला घराच्या बाहेर लवकरात लवकर हकलली पाहिजे. इतकं सोपं नाही ते मम्मी. कॉन्स्टेबल आहे ती, कॉन्स्टेबल. समजे कायदे माहिती आहेत तिला. आठवतंय ना व कशी अटक केली होती ते. म्हणजे आत्ता शांत दिसत असली तरी कधी बी डरकाळी फोडू शकते बघा. मला आपली भाऊजींची काळजी वाटते. म्हणजे भाऊजींना पण स्वतःच्या बाजूने वळून घेतील बघा. ए सपनी, उगा नाकाचा शेंड हाण नका. असं कसं होईल? 9 महिने पोटात वाढवलंय मी माझ्या सत्याला, तेव्हा माझंच ऐकणार. आणि त्याला जर कुठे ह्याच्या बरोबर संसार थाटायचा आहे, तेव्हा समजा रस्ता कसा क्लिअर कट आहे. सत्या काय झाले? तिच्या अंगात त्राण नाहीत. तुम्ही एक काम करा, पाणी घेऊन या. हा मी पाणी आणतो. हो मम्मी, ठेव ठेव इथं. मंजू
ते मंदिरात चक्कर येऊन पडली होती, मग लगेच घरी घेऊन आलो. उठ उठ, हे घे पाणी पी. तरी मी तुला सकाळी सांगत होतो की नाश्ता करून जा म्हणून. ऐकलं नाहीस माझं तू. सवे कवे या जरा मदत करा. अरे या ना लवकर. धरा, उठ उठ. चल सावकाश. मम्मी, मी काय चुकीचं बोलत होते तवा? कालपर्यंत तुझ्या मुलीचं तोंड बघायला बी तयार नव्हते भाऊजी. आज तिला उचलून घरात आणले. उद्या असंच कमरेला चाव्या लावून फिरल तेव्हा काय करायचं आपण? म्हणजे मी आहे तुमच्या ऐकण्यातली, पण मला नाही वाटत ती ऐकेल तुमचं. ह्या नेबळेटला फक्त 5 दिवस ह्या घरात ठेवणार. ह्यो शबुदा ह्या माया सुर्वेचा. सपनी बघ आता तुझ्या ह्या खोट्या जाऊबाईला कशी घराच्या बाहेर काढते. आई, अगं असं काय करतेस? सारखी काय मध्ये मध्ये येतेस? आमरे, मंजूशी परत काय बोलणं झालं का ग? नाही, परत फोनच नाही आला तिचा. परत फोन नाही आला म्हणजे तिकडे नक्कीच काहीतरी गडबड असणार बघ. अगं फोन नाही आला तर लगेच अंदाज कशाला बांधतेस? अगं नवीन घर आहे, सेट व्हायला येईल लागल ना. तू थांब, येईल तिचा फोन. नुसतं थांबायचं का गामरे? हा अगं तिच्या काळजीने पहाटेपासून माझ्या डोळ्याला डोळा नाही बघ. तिच्याशी बोलणं झालं नाही म्हणून जीव टांगणीला लागलाय ग माझा. तिच्या फोनची वाट बघत बसण्यापेक्षा तूच का नाही तिला फोन लावत परत? अगं बस तू जरा, बस शांत हो. आई, अगं समज कळतंय मला. बरं बघ, आपण बी दीदीला वेळ दिला पाहिजे ना. नवीन घर आहे, सेट व्हायला वेळ लागल. आणि करेल किती फोन? एवढा वेळ फोन नाही केला म्हणजे कामात असेल. अगं ती काय नाही, तू तिला आत्ताच्या आत्ता फोन लाव. मी सांगते ना, माझी शपथ आहे तुला. आमरे फोन लाव. लावते. ए नेबळट, उठ. महाराणी म्हणे मार दाखवतीस होय? चल उठ. लई झाला तुझा पाहुणचार. सत्ताला सून समजतीस ना ह्या घरची. मग कुणाला काय पाहिजे काय नको ही बघ की. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, लगेच करून देते. सांगते सांगते. एक फक्कड चहा बनव माझ्यासाठी. आणि ध्यानात ठेव, मला रोज टायमाच्या टायमाला चहा लागतोय. उद्यापासून चहा दिल्याशिवाय दिस सुरू करायचा नाही काय? नुसती काय मार खाल ती. उठ. आलं टाकून करा हा चहा. आल्याशिवाय घेत नाही चहा त्या. कशी लावली का आम्हाला? होय होय, भारीच की. शोभत आहे तुम्ही सासूबाई. मग तिला काय माहिती
काय चीज आहे ती मी. आता हळूहळू कळल तिला. वय वय अंगावर करून छावातून काय बदला घ्यायचा का तुला माझा? नाही मम्मी साहेब, चुकून हातातनं कम निसटला. चुकून निसटला मग हातात जीव राहिला नाही का तुझ्या? कायच कामाची नाहीस बघ तू. बापाचा उपकार ना म्हणून अंगावरती आहे. तुझं नशीब चांगलं म्हणून ह्या घरात आलीस, नाहीतर लायकी आहे का तुझी ह्या घराचा उंबरा ओलांडायची? माया, या पुरी बस. आता तोंडातनं एक शब्द जरी बाहेर आला तर तोंड रगवीन. झाला एवढा तमाशा, बस झाला आता. ती पोरगी एका शब्दानं तुला काय बोलत नाही म्हणून तू कसं पण वागणार? तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? अगं नवीन आहे ती या घरात आणि नव्या नवरीला असं वागवतात. तू ज्यावेळी लग्न करून या घरात आली होती त्यावेळी तुला असं वागवलं होतं का? हो चित्तर कर तुम्ही. आम्ही गप बसतो, सहन करतो म्हणून वाटेल तशी मनमानी करणार तू? खूप सहन केलं आजवर तुझं, पण आता नाही. इथून पुढं अजिबात नाही. तू तिला सून मान नाहीतर मानू नको, पण ती माझी सून नाही, लेक आहे. आणि इथून पुढे जर तू तिच्यावर हात उचलला तर तुझी पोलिसात पहिली तक्रार मी करेन. आणि मंजू,
अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना, तेवढाच गुन्हेगार अन्याय सहन करणारा सुद्धा असतो. त्यामुळं आता इथून पुढं अजिबात अन्याय सहन करायचा नाही. मी आहे तुझ्या पाठीशी. बघू कोण काय करतंय ते. चल बाळा. मम्मी आता काय करायचं? मंजू वाटते तेवढी साधी नाहीये. तुमच्या पुढं बोलायची कोणाची टाप नव्हती आधी, आणि आता तर नेबळट आता तर सोडतच नसते तुला.